आपण काय खाणार आहे आज? फिश. कसं असतं फिश? नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आम्ही घेऊन आलेलो आहोत एक नवीन रेसिपी, जी की आहे बांगडा थाली. तर आम्ही आज बांगडा फिश बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत पूर्ण थाली प्रिपेअर करणार आहोत. यमी यमी. रुई आपण काय खाणार आहे आज? फिश. फिश खाणार आहे. कसं असतं फिश? असतं. ओके, तर पूजाने सगळं बाबू वेट. हा, तर मी ऑलरेडी जे मॅरिनेशन आहे ते केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला पण नक्कीच सांगेल की मॅरिनेशन साठी काय काय यूज केलंय आणि कसं केलंय. त्यानंतर मग आपण ह्या व्हिडिओला बघू. काय झालं? मी आली. तू आली? ओके, रुई आली. तर काय मध्ये तू ब्रेक झाला ती बोलत होतीस आणि हा, तर जे मॅरिनेशन साठी जी इन्ग्रेडियंट्स मी यूज केलेत किंवा मी किती वेळ मॅरिनेशन ठेवलं, कसं काय केलं, ती सगळी प्रोसिजर मी तुम्हाला आता सांगते. आणि मी सकाळी जाऊन मच्छी आणलेली आहे. हा, ते मी म्हणजे खरं 6+ इयर्स झालेत लग्नाला, पण आजपर्यंत मी एकदाही फिश मार्केटला सोबत पण नाही गेली आहे किंवा मी आणायलाच नाही गेली कधी फिश. ते काम राहुलचंच ड्युटी आहे. येस, ओके, बोल. रुईस टर्न. काय बोलू? मला काही माहित तू काय बोलू. आता माझी टर्न बोललीस ना, तू बोल ना मग. मम्मी पापा मोरया. जय शिवाजी महाराज. जय छत्रपती शिवाजी महाराज. जय. आता आठवलं छत्रपती शिवाजी महाराज. पहिले ओके, विसरली वाटतं. तर चला अजून वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. हो, आणि खूप भूक पण कारण की आज संडे स्पेशल पण आहे. तर आम्ही कालच ठरवलेलं की जे फिश मिळतील त्याची डिश बनवू. तर राहुलला बांगडा आणि कोलंबी मिळालेली आहे. मी सांगितलेलं कोणती पण मोठी फिश आण, बट त्याच्यासोबत कोलंबी मस्त आहे थालीसाठी, सो ती घेऊन नक्की आहे. तर त्यांनी ते काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर आपण आता दाखवूया. तर मी तुम्हाला दाखवते की राहुलने जे फिश आणले ते. तर हे आहे बांगडा फिश. काही बघा तुम्ही पाहू शकता त्यांनी पीस करून, म्हणजे त्यांनी सगळं हे करून आणलंय. मी फक्त वॉश करून त्याला मॅरिनेशन केले. तर हा आहे बांगडा. मी दाखवते. हा बांगडा चांगला मोठा मिळालेला आहे त्याला. हो, कारण की तुझ्या हातापेक्षा मोठा. हा, हातापेक्षा मोठा आहे माझ्या. आणि काही पीस आणले ज्याच्या सार पण बनवायचं आहे. आणि ही आहे कोलंबी, ज्याला सुद्धा मी मॅरिनेट करून ठेवले. तर हे जे कोलंबीला मी मॅरिनेशन केलंय त्याच्यासाठी मी काही हळद, थोडी 1 चमचा हळद आणि जी आपली अगळ असते कोकमची ती वापरले. जर तुमच्याकडे अगळ नसेल तर तुम्ही कोकम भिजवून त्याचा रस सुद्धा टाकू शकता, ज्याने त्याचा जो स्मेल आहे कोलंबीचा तो थोडासा कमी होईल. ओके, एकदम पूर्णपणे नाही जात, फ्लेवर नाही जात, पण त्याचा जो स्मेल असतो ना थोडा, तो स्ट्रॉंग स्मेल त्याचा निघून जातो. आणि थोडी आंबट, म्हणजे फिश कोणती आंबट थोडी चांगलीच लागते. बरोबर. मी तुम्हाला कोकणी स्टाईल मध्ये दाखवणार आहे जसं आमच्या घरी बनतं. ओके, तर ह्या कोलंबीसाठी मी सांगितलं तुम्हाला काय काय. मी ऑलमोस्ट 1 hour याला ठेवलं होतं. आणि हे जे बांगडा फिश आहे, तुला आज काय झालं, तू मध्ये मध्ये येते. ओके, ह्या बांगड्याला सुद्धा मी 20 मिनिटं आधी फक्त अगळ लावून ठेवलेली, ज्याच्याने तो आंबटपणा पूर्ण सोकून घेईल. आणि त्यानंतर मी त्याच्यात हळद, 1.5 चमचा मसाला, तिखट, लाल तिखट आणि मीठ असं लावून त्याला मॅरिनेट करत ठेवलं होतं 1 तास. या दोघांना मी 1 hour ठेवलं होतं. ओके, म्हणजे 1 hour ठेवायला लागतं का त्याच्यापेक्षा जास्त? 30 मिनिटात पण होतं, पण मला थोडं जास्त आंबट, आम्हाला मच्छी मी प्रेफर करतो खायला, त्यामुळे मी त्याला आंबट आणि चिंबट चव असल्यावरती ती अजूनच टेस्टी बनते. आणि पूजा सगळंच जेवण चांगलं बनवतात. मच्छीचं काय, मच्छी तर क्लास बनवते ती. तर आता आपण हे चालू करूया. ओके, फर्स्ट आपण बांगडा फ्राय करायला ठेवूया, जे की जास्त इझी आणि पटकन बनून जाईल. तर आधी गॅस चालू करून घेते पॅन साठी, कारण की आपण आता पहिल्यांदा जसं बोलली मी, आपण बांगडा फ्राय करायला ठेवणार आहोत. तर हे तवा थोडा गरम होईपर्यंत मी दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलंय. मी इथे 1 छोटी वाटी रवा आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी त्याच वाटीच्या मापाने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्याच्याने त्याला थोडा क्रिस्पीनेस येते. मीठ ऑलरेडी ह्याच्यात पण मीठ असल्यामुळे ह्याच्यात तेवढं टाकायचं नाहीये आपल्याला. हळद ह्याच्यात आता फक्त अर्धा स्पून हे टाकूया, कारण की ऑलरेडी आपण मॅरिनेट केलेलं आहे. तुम्ही जर लिंबू असेल तर लिंबूही पिळू शकता. जर तुमच्याकडे आगळ वगैरे कमी पडली, तुम्हाला नंतर रिअलाइज झाला आणि आता कोकमचा रस नाहीये, तर तुम्ही लिंबू पण
वापरू शकता. तर आता हे बघा मी अशा प्रकारे ह्याला मिक्स करून घेते सगळं. तर हे बघा मी ह्याच्यात परत एकदा असं करून घेते, ज्याच्याने पूर्ण जर कुठे राहिलं असेल तर तो मसाला कसा पूर्ण लागेल, पूर्ण मिक्स होईल. हा ओके. तर हे असं करून मी ह्याच्यामध्ये पूर्ण असा ठेवून त्याच्यावर पावडर लावून घेते. तो एवढी साईज आहे ना तर प्लेट मध्ये पण नाही राहते. हा मोठी साईज आहे नॉर्मल पेक्षा ना. खरंच राहुलला खूप छान अशी मच्छी मिळाली आज. हो. तर मी आता हे पॅन तापलं आपला, ह्याच्यात आपण हे थोडं ऑइल टाकून घेऊया. ओके. त्यानंतर हा बघा मी कसा लालगच असं सोडते. तर हे 2 बांगडे त्यात राहिलेत मोठी साईज असल्यामुळे. तर आधी आपण ह्यांना फ्राय करू 1 बाय 1 सगळ्याला टाकू. आता आपण बनवतोय मच्छीचा सार. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. आपल्याला लागणार आहे हे अख्खे जे धणे आहेत ते, आणि ह्या बेडगी मिरची, म्हणजे मी जे आहे ते रात्रीच भिजत ठेवलेली. ओके, रात्रीपासून भिजत ठेवलेली. जरा सॉफ्ट होते. नाही तर आपण जर सकाळी इन्स्टंट पण करू शकतो, बट थोडं ते पेस्ट मध्ये फरक पडतो, जरा फाईन पेस्ट बनते. तर हे लागणार आहे, जे बघू शकता मी रात्री कसं भिजल्यामुळे ते नरम पडलेली आहे मिरची बघा एकदम. ओके, म्हणजे बेडगी मिरची घ्यायची का संकेश्वरी वगैरे सगळं घेऊ शकतो का? मला संकेश्वर वगैरे मिरचीचं नॉलेज नाहीये, पण आम्ही बेडगी वापरतो. तर म्हणजे कमी तिखटवाली मिरची इन शॉर्ट. जी पण कमी तिखट मिरची असेल ती तुम्ही वापरू शकता. ओके. त्याच्याबरोबर त्याची देठं काढून घेतलीत. त्यानंतर हे मी 2 मीडियम ऑनियन घेतलेत मोठे चॉप करून, आणि हा 1 टोमॅटो आहे अख्खा, आणि हे अर्धी वाटी खोबरं आहे. ओके. तर हे सगळं आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. ओके, डायरेक्ट मिक्सर मध्ये बघा हे आपल्याला पेस्ट करून ह्याच्यात आता पाणी आणि काही लसणच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा. ते नसेल आता टाकायचं तर माझ्यासारखं तुम्ही फोडणी देताना टाकू शकता, ते पण चालेल. तर आता आपल्याला ह्याला मिक्सर लावून घ्यायचंय. आणि तुम्ही बघू शकता की आपला बांगडा फ्राय झालेला आहे. इरिटेट होतो. तिला आवाज येतोय. तुम्ही लगेच इरिटेट होते ना मिक्सरच्या आवाजामुळे. इव्हन मिक्सर नाही, कुकरचा आवाज आला तरी ती इरिटेट होते. आता आपण बनवणार आहोत मच्छीचा सार, आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे ऑइल. साईडला इकडे मी कढई ठेवली, त्याच्यात बनवणार आहे मी कोलंबी. तर पूजा परत गेलेली आहे मल्टी टास्किंग मध्ये. दोन्हीकडे सोबत बनेल ना. ओके. जे मागाशी मी बोलली पेस्ट बनवून घ्यायची आहे, तर ही अशी एक आपली पेस्ट बघा रेड कलरची अशी रेडी झालेली आहे. दाखव राहुल. जिरं 1 चमचा, हिंग टाकणार आहोत. गॅस आता बारीक करून घ्यायचा, नाहीतर मसाले जळतील. आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच हळदी पावडर, त्यानंतर लाल तिखट. आता कमी घालायचंय, तुम्ही तुमचं म्हणजे 1 छोटा चमचा टाका, कारण की आपण ऑलरेडी आपल्या मिरच्यांमध्ये मसाल्यामध्ये मिरच्यांचं पेस्ट आहे, त्याच्यात तिखट आहे, प्लस मॅरिनेट केले त्याच्यात तिखट आहे. त्यामुळे इथे आता कमी घालून घ्यायचंय तिखट. हलवून घेते आणि आलं लसण पेस्ट टाकते. त्याच्यानंतर आता आपण हा जो मसाला आहे तो मच्छी केवढी आहे त्यानुसार आपण ह्याच्यातला घालून घ्यायचा. ओके, म्हणजे नॉट नेसेसरी सगळंच टाकायचं, तुम्ही नेक्स्ट टाइम पण वापरू शकता ना असं. हा, आता मी थोडा जेवढा हवा तेवढाच टाकते. टाकली ठेवते म्हणजे थोडा मसाला शिजेल. तेल पण इकडे तापलेलं आहे कढईत, जे आपण कोलंबी फ्राय बनवतो तिथे पण मी थोडं जिरं टाकलंय, तडतडतंय. सेम आपल्याला रिपीट करायचंय. हिंग टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. आता त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे हा चॉप ऑनियन. 2 ऑनियन चॉप केलेले. 2 मीडियम साईज मी टाकलेत. कोलंबी जेवढी असेल त्यानुसार राऊल लागतं आपल्याला. ओके. तर 1 छोटा बाउल आपल्याकडे कोलंबी असेल तर 2 मीडियम साईजचे बारीक चॉप्ड ऑनियन आपल्याला लागणार आहेत. ऑलराईट, म्हणजे डिपेंड ऑन कोलंबी. शिजते. हे जरा शिजून गेल्यावर आपण ह्याच्यात गरम पाणी करत ठेवूया. तर मी आता गरम पाणी करायला ठेवते, जे आपल्याला या मच्छीच्या पाण्यात टाकायचं आहे. म्हणजे उकळायचं का नॉर्मल गरम करायचं? म्हणजे उकळलेलं पण गरम पाणी हवंय. सोमट असू दे किंवा हे, पण साधं डायरेक्ट पाणीने त्याची टेस्ट खराब होते. ओके, त्याच्यावरती पण डिपेंड असतं टेस्ट. चांगला मसाला आता भाजला गेलाय. त्याच्यात पाणी टाकायचंय आपल्याला, मीठ आणि पाणी. आता एक पाणी गरम झालंय आणि मी आता याच्यात हे पाणी टाकून घेते. आता हे मी 1 चमचा सध्या चवीनुसार मीठ. ह्याला एक बॉईल येऊन द्यायचंय अगेन आपल्याला. त्यानंतर फिश सोडायचे, त्याच्या आधी बॉईल येणं गरजेचं आहे. ठीक आहे. ऑनियन आपला शिजलाय. मी याच्यामध्ये पटकन टोमॅटो टाकून घेते. टोमॅटोला पण आपल्याला आता थोडा वेळ लगेच 2 मिनिटं शिजवून घ्यायचंय.
आणि हे पण बघू शकता उकळी आली आहे जसं बोलली मी. त्याच्यामध्ये आता हे फिश सोडणार आहे मी. जे मी जास्त नाही 2च पीस ठेवलेत डोक्याच्या साईडचे. आणि हा सगळा मसाला पण मी याच्यात टाकून घेते, याला वेस्ट नाही करणार. आता जरा थोडा वेळ जास्त उकळी येऊन देणार फिश शिजेपर्यंत. तर याला किती वेळ लागेल अजून फिश शिजायला? अजून 10 मिनिटं. आता हे पण टोमॅटो शिजलाय थोडा, त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते. ही 2 स्पून टाका, हलवून घ्यायचं. आणि आता आपण याच्यात ऍड करणार आहे हळद 1 बाउल साठी 1 चमचा. त्यानंतर मसाला 2 चमचे. तर बघा ह्याला मिक्स करून घ्यायचं एकदम चांगल्या प्रकारे. की ह्याच्यात आपल्याला आता ऍड करायचं आहे कोकम किंवा चिंच, जे पण तुमच्याकडे असेल ते. प्लस आपल्याला आता ही उकळी यायला लागली की ह्याच्यातही ते घालून घ्यायचं. ओके, म्हणजे आंबटपणा येण्यासाठी. आंबटपणा यायला. तर मी याच्यामध्ये 4 ते 5 कोकम घालून घेणार आहे. तसेच मी 4 ते 5 कोकम घालून घेणार आहे सारामध्ये. हे बघा, कोकम ओले कोकम वापरायचे, सुके नाही. ओके. ठीक, त्याच्यात मी 4-5 कोकम टाकून हलवून घेते. आता हे त्याच्यात थोडस मी टाकणार आहे 2 चमचे हा मसाला जो रेडी होता आपला तो. थोडं थपथपीत कोलंबी करणार आहे. तर हे आहे कोलंबी. हे बघा, हे हलवून घेतलंय. तर हे आहे, ह्याला आपल्याला ठेवायचं थोडा वेळ असंच. आणि याला पण किती वेळ लागेल? 10 मिनिटं त्याला पण लागतील. वा, मच्छी मला आवडते त्याच्यासाठी की पटकन पटापट होते. पटापट वगैरे नाही बनत, आणि सगळं आहे पटापट नाही बनत. हे आहे पण शिजते लवकर ना ते, ऍज कम्पेअर टू चिकन पेक्षा ना. 2 चमचे त्याला बनवायला खूप मारामारी आहे म्हणा. 2 चमचे मी मीठ टाकलं ह्याच्यात. आता थोड्याच वेळात आमची कोलंबी रेडी होणार आहे. त्याच्यात थोडंसं पाणी ऍड करून घेते आता मी. कोकममुळे बघा त्याचा कलर थोडा बदललाय आता. आणि ही फिश आता आपली झाली. ओके, मी गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकून घेते. हा, तुझे फेवरेट. आपलं सार झालंय, त्याच्यात आपण घालून घेणार आहोत थोडी कोथिंबीर वरून. कोलंबी आहे ती पण झालेली आहे. मी एकदम अशी सुकी सुकी नाही, थोडस असं ओली कोलंबी बनवली. ती पण आपली रेडी झाली आहे. त्याच्यात पण आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर मी आता बनवते सोलकढी. आणि सोलकढी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं. त्याच्यात मी 3 मिरच्या आहेत छोट्या, त्या अशा तोडून टाकते. आणि त्याच्यासोबत 3 पाकळ्या लसूण आणि थोडस आलं असं हे टाकलंय. त्याच्यात थोडं टाकायचं आहे आपल्याला जिरं. असं हे जिरं टाकलेलं आहे मी. आणि अर्धा चमचा मीठ. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे आपलं ग्राइंड जे केलंय ते झालंय. ते आपल्याला चाळणी घेऊन गाळून घ्यायचंय. आणि ह्याच्यात भरपूर थोडं पाणी टाकायचंय. खोबऱ्याचं सगळं पाणी म्हणजे दूध काढायचंय त्यातून. हा ऍक्च्युली प्रकार आहे की खोबऱ्यातून दूध काढायचंय. तर हे पूर्ण पाणी टाकून टाकून यातलं पूर्ण हे करायचंय. त्यावर अजून 1 ग्लास पाणी टाक. नाही अजून फिश नाही झालं. हा, आता होणार फिश. तर आता हे बघा कसं ह्या खोबऱ्याचं दूध निघालंय पूर्ण. ह्याच्यात आपल्याला आता अगळ टाकून घ्यायचे. जे अगळची पावडर किंवा कोकम भिजवून त्याचं पाणी हे आपल्याला याच्यात टाकायचं. मग तो सोलकढीचा जे तू विचारत होतास तो कलर आता येणार. ओके, म्हणून तो मी विचार करत होतो पिंक कलर कसा येतो सोलकढीचा. आता आपण कोकमाचा अगळ टाकणार आहोत. तर ही अगळ आहे. ओके, कोकम सरबत नाही टाकायचं, अगळ टाकायची. ओके, आंबटवाली, गोड नाही टाकायचे. हे बघा, मी चिमूटभर साखर टाकते, त्याच्याने एक वेगळी टेस्ट येते. तर थोडीशी साखर टाकून घेते याच्यात, एक आंबट गोड चव यायला. कोकमाने आंबटपणा आला, साखरेने थोडा गोडपणा आला आणि मिरची टाकल्याने तिखटपणा. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी टाकते कोथिंबीर आणि आपली सोलकढी रेडी आहे. माझं आता सगळं थालीचं जे आहे, जे मी बोलली होती बांगडा थाली, ते आपले डिश कंप्लीट झालेली आहे. लास्ट होतं सोलकढी आणि भाकरी सुद्धा बनवली आहे. पण मी ती व्हिडिओ शूट नाही केली बिकॉज मी चिकन थाली जेव्हा बनवली होती त्यावेळेस ते मी बनवलेलं. तर मला असं वाटलं की ह्यावेळेस परत नको दाखवायला. परत जर तुम्हाला भाकरी पण बघायची असेल तर तुम्ही चिकन थालीची व्हिडिओ नक्की बघा. तर पूजा आता बांगडा थाली पुन्हा प्रॉपर सर्व करते, तर तुम्हाला ते दाखवतो. ही सोलकढी आहे, ती टाकून घेते मी. वाह, हे डायजेशन साठी पण खूप चांगलं आहे. मी आता भाकरी ठेवली आहे गरम गरम. त्यानंतर आता मी रस्सा घेते ह्याच्यात. आता मी कोलंबी पण इथे बाजूला ठेवते. हा आहे पूर्ण बांगडा फिश. वा, मजाच येणार आहे आता तर. राईस. तर मित्रांनो, आपली थाली रेडी झाली आहे, तुम्हाला दाखवतो.
तर प्रॉपर पूजाने अरेंज केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. मी खाली सांगते तर एकदा. अप्रतिम दिसते. तर तू सांग काय काय. तर मी भाकरी बनवलेली आहे बाजरीची. ओके. त्यानंतर हे आहे बांगड्याचा रस्सा, ही कोलंबी फ्राय, त्यानंतर हा आहे बांगडा फ्राय, हा राईस आहे, आणि हे सलाड, आणि ही सोलकढी जिरवण्यासाठी. जिरवण्यासाठी. एवढं हेवी खाल्ल्यावर काहीतरी हवं ना. काहीतरी हवं ना. राईट. तर आता राहुल तू खा आणि सांग कसं आहे, कसं वाटतंय. ओके ओके सांगतो. तर आम्ही आता टेस्ट करणार आहे बांगडा थाली. बाबू बघ मम्मानी काय काय फिश बनवलेत. तू काय खाणार, कोणतं खाणार सांग मला. हे खाणार. ओके. आपण ना डायरेक्ट हेच खाणार, पापावर नाही खाणार. मी जाते. ओके तू खाते. थांब मी तुला भरवतो. ओके. पप्पा पप्पा हा. आणि सांग कसे झाले. यम. यमी झाले. आता मी खातो. हा थांबा बाबू. अरे पळाली तू. ओके आता मी ट्राय करतो मित्रांनो. कोणता बाईट घेतलाय फर्स्ट तू. बांगडा खाल्लाय. ओके. एक नंबर प्रॉपर शिजलाय आणि मस्त लागतोय. तू ना असेच व्हिडिओ बनवत जा, कारण की तू व्हिडिओ बनवताना ना अजूनच त्याची टेस्ट चांगली होते. आता मी कोलंबीकडे वळतो. कोलंबी घेतल्या मी. हा कोलंबी अप्रतिम. माझी फेवरेट. तुझी फेवरेट. आणि याच्यावर कांदा असेल तर. आता थोडं ही पण ट्राय करूया. तृप्त झालं मन. पूजा धन्यवाद. मित्रांनो खरंच ट्राय करा. आणि सोलकढी तर अजून अप्रतिम झाले आणि एकदम सोपी आहे बनवायला, कारण की मला वाटलेलं काहीतरी वेगळंच असेल. तर पूजाने एवढ्या सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, तुम्ही नक्कीच ट्राय करा. खूप यम्मी बनलंय. मी सांगतोसाठी नाही, पण तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही एकदा बघा करून, तुम्हाला त्याची टेस्ट समजून येईल. रस्सा राहिलेला आहे राहुल. रस्सा यार सगळंच छान झालं पूजा. अशी एकही गोष्ट नाही की ते सांगू शकतो पूजा याच्यात मीठ कमी आहे वगैरे, काय नाही. प्रॉपर बनवलं प्रॉपर. तू एकदा टेस्ट कर. मी तुला बनवतो. सांग आता तुझं. म्हणलं की ना भारी नेहमीपेक्षा. तर मित्रांनो आम्ही बांगडा थाली आता फिनिश करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि फिश बनवत राहा. आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. बाय.